नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यासाठी या निर्णयाची तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया राज्य सरकारकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय। तर पहा, या योजनेतील जे वेगवेगळे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा कधी हप्ता वाटप होणार आहे हा प्रश्न पडलेला आहे। आणि मार्च हप्त्यासंदर्भात माहिती आहेच, परंतु पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना अनुदान वाढलेले आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर काय सूचना आहेत? विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना, त्याचबरोबर पहा जे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्या योजनेतील लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, ते म्हणजे जर या अगोदरचे तुम्हाला हप्ते मिळालेले नसतील तर तुमची KYC केलेली आहे का चेक करून घ्यायची आहे। कारण पहा, आपण जे आता अपडेट पाहत आहोत त्या माध्यमातून कळत आहे की बऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले या ठिकाणी वैश्विक ओळखपत्र म्हणजेच काय तर UDID कार्ड व आधार कार्ड तात्काळ तहसील कार्यालयात सादर करायचं आहे, अशा प्रकारचं आव्हान तहसीलदार राजेश जाधव यांनी केलेलं आहे। राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनेअन्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे UDID कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मुखेड तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना UDID व आधार कार्ड संलग्न करण्याची तात्काळ व पूर्ण कार्यवाही करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणांचा तपशिलासह संपूर्ण अद्ययावत अहवाल सादर करण्यासाठी UDID व आधार कार्ड सर्व दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना विभागातील नायब तहसीलदार यांच्याकडे जमा करायचे आहेत। तर या ज्या सूचना आहेत त्या मुखेड या ठिकाणच्या लाभार्थ्यांसंदर्भात आहेत, परंतु सर्व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही सूचना महत्त्वाची असणार आहे। पहा, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला हप्ते वेळेवर मिळत नाहीत, याचं कारण म्हणजे तुम्हाला योजनेतून बाहेर देखील काढलं असू शकतं। त्यामुळे काय करायचं आहे, या योजनेचा पुन्हा लाभ घ्यायचा असेल तर डबल फॉर्म भरू शकता तुम्ही। डबल फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे सलग मिळत राहील। पण इथून पुढेही तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट सादर करायचे असतील, KYCची प्रक्रिया पूर्ण करायची असेल, अशा सूचना देण्यात येतील राज्य सरकारकडून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून। त्यावेळेस दिलेल्या तारखेच्या आत, दिलेल्या मुदतीच्या आत KYC आणि जी इतर ऑफिशियल प्रोसेस असेल ते पूर्ण करून घ्यायची आहे, अन्यथा इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत। हा देखील मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे। आता पहा, अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आशा लागलेली होती की अनुदान वाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, परंतु पहा, कुठलाही निर्णय, कुठलीही माहिती लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली नाही। अनुदान वाढीचा विषय सोडा, परंतु जे अनुदान वाढलेलं आहे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये जे वाढलेलं आहे ते सुद्धा वेळेवर मिळत नाही। मार्च महिन्याचा हप्ता फेब्रुवारीमध्ये सांगण्यात आलेलं होतं लवकर जमा करण्यात येईल, मंजुरी मिळालेली आहे, पण मार्च महिना सुरू झालेला आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे मिळालेले नाहीत। आता उद्या होळीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना म्हणजे उद्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील का, हाही प्रश्न अनुत्तरित आहे। कारण राज्य सरकारकडून होळीनिमित्त अपेक्षा होती सर्व लाभार्थ्यांना की हप्ता वितरित केला जाईल, पण आणखीन तशा प्रकारचं कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही। जर नोटिफिकेशन आलं तर लगेच तात्काळ कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।